हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. बाळांनो, आजच्या लेक्चरमध्ये अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 2 रियल नंबरची सुरुवात आपण करणार आहे. तर बाळांनो, आता आपण काय करू, सगळ्यात पहिले बघा, तुमच्या समोर मी काही रॅशनल नंबर लिहून ठेवलेले आहे. ओके, हे जे आहे हे सगळे कोणते नंबर आहे? रॅशनल नंबर. वरती एक संख्या आहे, खाली एक संख्या आहे. याला आपण पी सपोज करू आणि इथे याला क्यू सपोज करू. तर हे सगळे कोणते नंबर्स आहे? रॅशनल नंबर. आणि ह्या रॅशनल नंबरला आपल्याला काय करायचं आहे? दोन वेगवेगळ्या टाईपमध्ये क्लासिफाय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात आयडेंटिफाय करायचं आहे का हे जे रॅशनल नंबर दिलेले आहे यापैकी टर्मिनेटिंग कोणता आहे आणि नॉन टर्मिनेटिंग कोणता आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. ओके, तर सगळ्यात पहिले तुमच्या मनात प्रश्न आला असेल का सर याला आयडेंटिफाय कसं करतात? एकदम सिंपल आहे, काळजी करायची गरज नाही. कारण तुम्हाला मॅथ कोण शिकवत आहे? इम्रान सर. आणि जे विद्यार्थी इम्रान सरकडून मॅथ शिकतात त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो. तुम्हाला अशा टाईपच्या एक्झाम्पलला सॉल्व करण्यासाठी डिव्हिजन आलं पाहिजे, हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि टेबल्स आले पाहिजे. जर येत नसेल तर थोडीशी त्याची प्रॅक्टिस करा. ओके, आता बघा, सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट सॉल्व करू. डिव्हिजन करायचे. थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे? डिव्हिजन. इथं दाखवून देतो. आता नॉर्मली आपण असं डायरेक्ट पण डिव्हिजन करू शकतो, बट काही विद्यार्थी जे असतात ते काय करतात? जनता नमक खाणारे असतात. आणि जनता नमक खाणाऱ्या विद्यार्थ्यांना असं डिव्हिजन समजत नाही. हे डिव्हिजन फक्त त्यांना जमतं जे टाटा नमक खातात. टाटा नमक, देश का नमक, राईट ना? म्हणून मी जे आहे ते तुम्हाला असं डिव्हिजन करून दाखवतो. सगळ्यात पहिले इथं आपण घेणार 10 आणि इथं घेणार 26. चला लवकरात लवकर सांगा. 10ने आपल्याला 26ला डिवाइड करायचं आहे. 10 2 जा होतं 20, मायनस केलं उरलं 6. आता 10ने 6ला डिव्हिजन होत नाही म्हणून इथं घेतला 0, इथं घेतला पॉईंट. 10 6 जा 60, 10 6 जा 60. रिमेनिंग किती? 0. आपला जो रिमाइंडर आहे तो किती राहिला? 0. ओके, म्हणजे इथं पूर्ण डिव्हिजन झालेलं आहे. 2.6 याचा आन्सर आलेला आहे. सगळ्यात पहिले मी काय करतो? सगळ्यांचं डिव्हिजन दाखवतो, नंतर मग तुम्हाला शिकवणार आहे का कोणता आहे टर्मिनेटिंग, कोणता आहे नॉन टर्मिनेटिंग. त्यानंतर 2ला आपल्याला डिवाइड करायचं आहे 11ने. तर बघा इथं चेक करून घ्या. इथं घेतला 2 आणि इथं घेतला 11. उलटं झालं काम. डोंट वरी, होत असतं. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. बरोबर आहे, चुका आपल्याकडूनच होणार आहे, बट आपण त्या चुकांना दुरुस्त करून शिकायला पाहिजे. बरं, सो 2ला डिवाइड करायचं आहे 11ने. डायरेक्ट डिव्हिजन होणार नाही म्हणून इथं घेतला आपण 0. इतर जर फर्स्ट सुरुवातीला 0 घेतला तर इथं पण 0 घेऊन पॉईंट घेऊन टाकायचा. एवढं बेसिक तर माहीत पाहिजे. चला, 11 1 जा 11, बरोबर आहे. कितना बच गया भाई? 9. त्यानंतर 9च्या नंतर बी 0. आता पुन्हा पॉईंट घ्यायची गरज नाही. 11 8 जा 88, त्यानंतर उरले 2, पुन्हा घेतलं 0. मग पुन्हा काय केलं आपण? 11 1 जा 11, पुन्हा उरलं 9. चेक करताय बघा, इथे 9 आलं तर 0 घेतलं, पुन्हा इथं 9 आलं पुन्हा 0 घेणार, तर पुन्हा काय होणार? 11 8 जा जर केलं आपण तर 88 येईल. खाली जर दिसत नसेल तर डोंट वरी, पण ऐका, लक्ष द्या. त्यानंतर उरलं 2. म्हणजे सेम पॅटर्न. हा जो नंबर आहे 1818 रिपीट होत आहे. 1818 रिपीट होत आहे. तुम्ही असं कितीही केलं तरी ते संपणार नाही. म्हणजे याचा आन्सर भेटलेला आहे 0.1818. तर 2 वेळेस 18 आला म्हणून याला आपण असं पण लिहू शकतो. ऑरमध्ये याचा आन्सर दाखवून देतो 0.18 आणि त्याच्या डोक्यावरती बार लावायचा. जे आपण अशी रेष मारतो त्याला म्हणतो बार. बरोबर आहे. चला लगेच एक एक्झाम्पल शेवटचं. मग तुमच्यासाठी हे मी होमवर्क देणार आहे. चालेल ना? बरं, 11/3 करायचं रे बाळांनो. 11/3 कसं? 3 नाही, सॉरी 6 सेन्सर. काय होतं आहे सर? होत राहतं बाळांनो. सकाळी 5 वाजता व्हिडिओ शूट करते तर होणारच आहे. बरोबर आहे. तुमच्यासाठी बघा किती मेहनत घेणं चालू आहे. फक्त तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला पण थोडंसं काय म्हणता येईल त्याला, तुमच्यासाठी जर एवढे सर मेहनत घेत आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि एक सरांसाठी चांगली कमेंट करू शकतात. तर बाळांनो, 6ने आपल्याला 11ला डिवाइड करायचं आहे. 6 1 जा 6 होतं आहे, उरलं 5. त्यानंतर पुन्हा घेतलं येतं 0. आता 6 7 जा 42 आणि 6 8 जा 6 8 जा किती होतं सर? 48. किती उरलं आहे? 2. त्यानंतर पुन्हा घेतलं 0. आता 0 घेतला. इथं आपण पॉईंट घ्यायचं राहिलं का? हो सर, पॉईंट घ्यायचं राहिलं, सॉरी या. त्यानंतर 6 3 जा किती सर? 18 येतं सर. पुन्हा उरले 2.
पुन्हा 6 3 जा 18च येणार आहे बघा, इकडे दाखवतो. इथं जर 20 केलं तर 6 म्हणजे 20 मायनस 18, पुन्हा 2 उरणार आहे. पुन्हा इथं 3 घेणार, पुन्हा आपण 0 घेतलं, 6 3 जा किती होत आहे 18. म्हणजे हे सिमिलरली चालतच राहणार आहे. 3 3 3 3 नंबर रिपीट होणार आहे. 8च्या नंतर 3 नंबर रिपीट होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे याचा आन्सर आपल्याला लिहावं लागेल 1.8333 लिहिण्यापेक्षा ऑरमध्ये याला आपण 1.83च्या डोक्यावरच बार देणार, हे लक्षात ठेवा, कारण 3 हा नंबर रिपीट होत आहे. सांगा काही अडचण? दॅट इज हा जो एक्झाम्पल आहे हा तुमच्यासाठी HW आहे. पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगतोय बघा, मी तुम्हाला तिघांचं डिव्हिजन करून दाखवलं. याच्यात टर्मिनेटिंग कोणता आणि नॉन टर्मिनेटिंग कोणता. एक सिंपल एक्झाम्पल, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याचा रिमाइंडर 0 येत आहे. ओके, ज्या रॅशनल नंबरचा रिमाइंडर म्हणजे ज्याला आपण डिवाइड केला आणि रिमाइंडर 0 भेटला आपल्याला, तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे, इथं लिहून घेतो, दिस इज अ टर्मिनेटिंग फॉर्म. टर्मिनेटिंग फॉर्म म्हणा किंवा टाईप म्हणा, चालेल, काहीच अडचण नाही. हा जो नंबर आहे हा आहे टर्मिनेटिंग टाईपचा, राईट. आणि ज्याचा आपल्याला रिमाइंडर 0 भेटत नाही, म्हणजे बघा इथं याचं आपण डिव्हिजन केलं तरी याचं रिमाइंडर 0 आलं का? नाही. हे 18 18 18 रिपीटच होत होतं. म्हणून अशा नंबरला आपण काय म्हणणार, दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग टाईप. म्हणजे ज्याचा रिमाइंडर 0 येतोय तो आपल्यासाठी आहे टर्मिनेटिंग टाईप. ज्याचा नाही येत आहे त्याला आपण म्हणणार नॉन टर्मिनेटिंग. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, किंवा ज्याला पूर्ण डिवाइड केलं जाऊ शकतं. ओके, अशी संख्या ज्याचं पूर्ण डिव्हिजन होत आहे तर त्याला आपण म्हणणार टर्मिनेटिंग. आणि ज्याचं डिव्हिजन होत नाही, रिपीट होतोय, एक नंबर रिपीट होतोय, त्या रिपीट होणाऱ्या नंबरला काय म्हणतात, रिकरिंग. काय म्हणतात, रिकरिंग टाईप आहे, म्हणजे तो रिपीट होत आहे. म्हणून अशा संख्याला आपण म्हणणार आहे दॅट इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. राहील लक्षात तुमच्या? आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल तसंच आहे दिलेलं, तुम्ही ट्राय करा, डोंट वरी. जर तुम्हाला जमलं तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि नाही जमलं तर प्रॅक्टिस सेट तर मी घेणारच आहे. ओके बाळांनो, काही अडचण असेल तर तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, कमेंट करायचीच आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक पण करायचं आहे. ओके, आणि एक टार्गेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठेवणार आहे. ह्या व्हिडिओला आपल्याला 100 लाईक्स आणि 200 कमेंट्स कंप्लीट करायचे आहे. हे मी तुमच्यावर सोडतो. जर तुम्ही मला हे टार्गेट पूर्ण करून दिलं तर तुमच्यासाठी मी खूप लवकरात लवकर पूर्ण आपला मॅथ 1 म्हणजे अल्जेब्राचा सिलेबस कंप्लीट करून टाकेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर आपलं टार्गेट कंप्लीट झालं तर तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. फक्त तुम्हाला टार्गेट कंप्लीट करायचं आहे. ओके, तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.